महाराष्ट्र सेट एक्झाम ही येणाऱ्या 26 जुलै रोजी होणार आहे. आता ही जी सेटची एक्झाम आहे, हे तुम्हाला का देणं गरजेचं आहे ते पहिले समजून घ्या. म्हणजे जर तुम्ही यावर्षी समजा एम-एस-सी मॅथेमॅटिक्स झाली असाल किंवा जर तुमचं एम-एस-सी सध्या सुरू असेल फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला, तर तुम्हाला सर्व लोकांना ही सेटची एक्झाम देता येईल. बट आता बऱ्याच लोकांना असं वाटते, की ही एक्झाम दिल्यानंतर याचा काही जास्त फायदा नाहीये. म्हणून लोकं या एक्झामला सिरियसली घेत नाही. बट तुम्हाला माहिती असेल तर ॲज पर UGC जो तुमचा नवीन रूल आहे त्यानुसार जिथं तुम्हाला CHBचा 8,000 10,000 पेमेंट राहत होतं, तिथं तुम्हाला ₹900 लेक्चर मिळते. म्हणजे जवळपास 30-35 हजार रुपये तुम्हाला महिना मिळू शकते. तेही फक्त CHBचा पेमेंट. लक्षात घ्या. कधी? जेव्हा तुम्ही MSc झाल्यावर जर सेट झाले तर. म्हणून सेट ही एक्झाम देणं प्रत्येकाला अनिवार्य आहे. म्हणजे जर तुम्हाला फ्युचरमध्ये असिस्टंट प्रोफेसर बनायचं असेल तर सेट एक्झाम तुम्ही क्वालिफाय असणं गरजेचं आहे. पण लोक याला सिरियसली घेत नाही. का घेत नाही? की असं वाटते आपल्याला की एक्झाम दिल्यावर आपल्याला जॉब लागेल किंवा नाही लागेल. पण लक्षात घ्या की जर तुम्ही सिंपल म्हणजे CHB जरी केलं तरी तुम्ही जर सेट झालेले असला तर तुम्हाला पेमेंट चांगलं मिळू शकते. आणि म्हणून पण काय होते बऱ्याच लोकांचं MSc झाल्यावर खूप सारा गॅप पडलेला आहे. मग ते लोक काय होते की आपला स्कोर कमी आहे या भीतीनं ते लोक एक्झामच देत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपली प्रिपरेशन झालेली नाहीये आणि त्यामुळे हे बरेच लोक हे एक्झाम अटेम्प्टच करत नाही. पण लक्षात घ्या की जर तुम्ही MSc मॅथेमॅटिक्स करून ठेवलं असेल म्हणजे मॅथ्स नाही तुम्ही अदर सब्जेक्टमध्ये पण ही एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. जर तुमचं MSc केमिस्ट्री असेल, MSc फिजिक्स असेल सर्व देऊ शकता. बट मी स्पेशली तुम्हाला मॅथ्ससाठी सांगत आहे. मग तुम्ही लक्षात घ्या की जर तुमचं MSc ऑलरेडी झालेलं असेल ओके तुमचा गॅप जरी पडला असेल तरी तुम्ही एक्झाम द्या. तुम्ही सध्या MSc करून राहिले असावे ऑफ मध्ये जरी असाल तरी तुम्ही ही एक्झाम द्या. का द्या? कारण जे लोक ऑफ मध्ये आहे तुम्हाला एक्सपिरियन्स येऊन जातो आणि तुम्हाला माहित असेल ते निगेटिव्ह मार्किंग नाहीये आणि याचा सगळ्यात जास्त प्लस पॉईंट तुम्हाला हाच आहे की निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही कितीही उत्तर लिहिले ओके तर तुमचे मार्क मायनस होणारच नाहीये प्लस मध्येच राहतील आणि स्कोर जो काही येईल व्हॉट एव्हर बट तुम्ही अटेम्प्ट करा तुम्ही देऊन तर पहा. आणि मग एक लक्षात घ्या बऱ्याच लोकांना तुम्हाला माहित नसेल तर याच्यामध्ये फारसं काही कठीण नाहीये. जे तुम्हाला माहित असेल जो पेपर 1 आहे तो तुमचा जनरलच आहे आणि जो पेपर 2 आहे तुमचा सब्जेक्टचा म्हणजे जर तुम्ही MSc मॅथ्स केलं असेल तर मॅथेमॅटिक्सचा पेपर राहील. मग आता तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावं लागेल जे तुम्ही BSc ला MSc ला जे तुम्ही शिकले मॅथेमॅटिक्स त्याच्यावरच हा पेपर आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स माहित असल्या पाहिजे. फक्त आपण युनिव्हर्सिटीचे पेपर लिहित होतो तेव्हा हेच प्रश्न आपल्याला 8-8 मार्काला 7-7 मार्काला BSc ला असताना 5-5 मार्काला होते. बट इथं हा जो प्रश्न आहे हा फक्त तुम्हाला इथं 2च मार्कासाठी येणार आहे. मग तुम्हाला त्याचा एका मिनिटात हा प्रश्न एक प्रश्न सॉल्व्ह झालाच पाहिजे. मग एका मिनिटात एक प्रश्न सॉल्व्ह होण्यासाठी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स माहित असल्या पाहिजे आणि त्या ज्या शॉर्ट ट्रिक्स आहे ह्या तुम्हाला अभ्यास केल्यावरच तुम्हाला माहिती पडेल. आणि ह्या जर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स शिकायच्या असेल तर आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे DK सर अकॅडमी नावाचं. आपण परिपूर्ण एक क्रॅश कोर्स लॉन्च केलेला आहे. ज्या लोकांना MHSET 2026 ही एक्झाम द्यायची असेल तर 45 दिवसाचा आपण एक क्रॅश कोर्स लॉन्च केलेला आहे MSc मॅथेमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी. जेणेकरून तुम्हाला याच्या ज्या शॉर्ट ट्रिक्स आहे ज्या नोट्स आहे आणि आपण प्रॅक्टिस MCQ घेणार आहोत म्हणजे जे तुम्ही सॉल्व्ह करून पुढे पेपरसाठी तुमची तयारी चांगली होऊन जाईल. आणि जे लोक तुमच्या मनात गॅप पडला असेल किंवा जर तुम्हाला द्यायची जरी नसेल तरी मी म्हणतो की फॉर्म भरा देऊन द्या. का देऊन द्या? कारण तुम्हाला एक्सपिरियन्स येतो आणि तुमचा स्कोर कमी येऊ जास्त येऊ त्याची भीती अजिबात बाळगू नका. म्हणजे तुम्हाला कोणाला दाखवायचं नाहीये. ही एक्झाम जी आहे तुम्हाला स्वतःसाठी द्यायची आहे आणि तुम्ही जर 1 वर्ष चांगली जर प्रिपरेशन केलेली असेल तर डेफिनेटली तुम्ही एक्झाम ही तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. नसेलही केली तुम्ही 45 दिवसाचा हा जो क्रॅश कोर्स आहे हा जरी जॉईन केला तरी तुमच्या मार्कांमध्ये 100% इम्प्रूव्हमेंट होईल म्हणजे होईल. आणि तुम्हाला पेपर 1चं पण गायडन्स मिळेल आणि पेपर 2 तुम्हाला स्पेसिफिकली टॉपिक वाईज शिकवल्या जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला गायडन्स चांगला मिळत असल्यामुळे तुमचा स्कोर यावेळी निश्चितच चांगला होईल. आणि तुम्हाला जे शॉर्ट नोट्स आहेत जे आपले शॉर्ट ट्रिक्स आहे त्याचा तुम्हाला यूज करून एका मिनिटात एक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येईल आणि हा सगळ्यात चांगला तुम्हाला याचा बेनिफिट मिळेल ह्या क्रॅश कोर्सचा. तर तुम्ही प्ले स्टोअरला जा DK सर अकॅडमी नावाचं ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये लाईव्ह लेक्चर सुद्धा मिळतील तुम्हाला डेली प्लस सोबत तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील. सोबत तुम्हाला MCQ जे आहेत प्रॅक्टिस MCQ सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. तर तुम्ही अमरावती प्रॉपर असाल तर ती बॅच तुम्ही ऑफलाईन सुद्धा जॉईन करू शकता क्रॅश कोर्स. नसेल अमरावतीच्या बाहेरचे तुम्ही विद्यार्थी असाल किंवा अमरावतीत असेल येणं जमत नसेल टाइम ऍडजस्ट होत नसेल तुम्ही कधीही हा जो क्रॅश कोर्सचा व्हिडिओ जो आहे तुम्ही कधीही पाहू शकता दिवसभरात. म्हणजे जर तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा एखाद्या स्कूलवर जॉब करत असाल कॉलेजवर जॉब करत असाल तर तुम्हाला स्वतः फक्त काहीच करायचं नाही. एक एक व्हिडिओ पहा त्यामध्ये जे जे तुम्हाला फॉर्म्युले शिकवलेले आहे त्यामध्ये ज्या शॉर्ट ट्रिक सांगितल्या ज्या
नोट्स आहे ते व्यवस्थित फक्त लिहून काढा. तेवढाच अभ्यास करून तुम्ही एक्झामला अटेम्प्ट करू शकता. म्हणजे 45 दिवसामध्ये कमी वेळेत तुमचा जास्त अभ्यास होऊन जाईल आणि तुमचा स्कोरमध्ये पण तुम्हाला 100% इम्प्रूव्हमेंट होईल. ओके, तर बाकी तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्हाला जो खाली दिलेला नंबर आहे त्यावर मला तुम्ही कॉल करू शकता. अगेन तुम्हाला काही गायडन्स लागलं तर गायडन्स आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कधीही काही अडचण असेल तर बिंदास मला तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.